गाणे लिया गाणे लिया गाणे लिया. आता मी का लोकांची गाणी म्हणून राहिलो? हा 1 किलो मटन हेलभर पाणी. हा आणि माय म्हणता माहीच गाणे. मी तुम्हाला समज तुमचे गाणे वाईट आहेत, तुमचे गाणे सुपर आहेत, 101 नंबर आहे, पण दुसऱ्याला तुच्छ शब्दाचा प्रयत्न करू नका. का काका? जय भीम काका. अरे जोरात म्हणायचं काका. जय भीम. काय निहारिका आशिष डोंगरे मुक्काम तिष्टी यांच्याकडून 100 रुपयाचं दान आलेलं आहे. तसेच नृत्य कलाकार नामदेवजी आसकर यांच्याकडून 200 रुपयाचं दान आलेलं आहे. तसेच लोकशायरी यूट्यूब चॅनल राहुल पोहनकर, स्टार सोलर पॉवर गौरव कांडलकर यांच्याकडून 100 रुपयाचं सप्र मिळालेलं आहे. नाही तर आपलेच लोक आपल्याला पुरे हरामखोर लोक होऊन राहिलेले आहे. म्हणून म्हणतो की अशी एकमेकाचे पाय खिचण्यापेक्षा अशी एकत्र वाना. बरोबर बाई. हा संघटनेनं वाना. नाही तर म्हणतात भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. आधे इधर आधे उधर नाही पाहिजे आपल्याला. आपल्या लोक आपल्याला समोर नेत नाही. बाकीचे लोक बघा ना एकामेकाला कसे साथ देते. हा जाऊ पान ते पंडे पुजारी कसे आपण पंडे बसले का दुसरं आपल्या भावाने पंडा करते. जाऊन मंदिरात बस म्हणते काहून तर मस्त पैसे भेटते. आणि आपले लोक एखादी लोकांना 2 मजली बिल्डिंग बांधून दे फक्त दादा फक्त स्लॅबचं घर बांधून देतो. आपला माणूस काय म्हणते अभि यानं चोरी केली असेल. हो नाही तर डाका मारला असेल. हे म्हणतात ना का भेटते घरी घेणं नड्यावरी बाबासाहेब पुढं. हे असे आपले विचार पाय घेतणारे आहेत. म्हणून म्हणायचं की घर एक हो गया समाज हमारा तो हर कोई बलवान बनेगा. 2 लाइनी दादा कि घर एक हो गया समाज हमारा तो हर कोई बलवान बनेगा और भीम के राहों पे चल के सच्चा इंसान बनेगा. और यकीनन ये जय भीम वाला प्रथमा. यकीनन ये जय भीम वाला प्रथमा एक दिन भारत का पंतप्रधान बनेगा. एक दिन भारत का पंतप्रधान बनेगा. पण त्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागेल. आपल्याला अर्ध्याने भाव लागेल. आपले लोक आपलेच पाय खिचते. ह्या निवड उभं राहण्यासाठी तर माणसाच्या मटला होऊन राहिल्या. उभं राहण्यासाठी खुर्चीसाठी. हा म्हणून म्हणतो खुर्चीवर बसण्यापेक्षा खाली बसता हा माणूस कधीच पडू शकत नाही. याचे पाय तुटले तर खुर्चीवाला खटक्यात खाली. हा पण म्हणून म्हणतो की झगडे करू नका, भांडण करू नका. बाबासाहेब बोलले प्रत्येकाला सगळ्यात समान मताचा अधिकार दिला बाबासाहेबांनी. गरीब असो श्रीमंत असो रंग राव असो प्रत्येकाने एका मताचा अधिकार दिला. डोंगरे साहेब बाबासाहेब जर श्रीमंत लोकांना 2 मताचा अधिकार देऊ शकले असते ना. पण बाबासाहेबांना वाटलं की माझा गरीब समाज सुद्धा त्या गादीवर बसला पाहिजे. त्या राजगादीवर माझ्या दलित लोकांनी सुद्धा राज करायला पाहिजे. म्हणून सगळ्यांना समानतेचा अधिकार माझ्या बाबासाहेबांनी दिला. आणि ही माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे. त्या संविधानाची पुण्य आहे की माझ्या बाबासाहेबांमुळे आम्ही एवढं बोलायची हिंमत ठेवतो, एवढं डकरतो. निवड ह्या संविधानाची पुण्य आहे. तरी काय हरामखोर लोक त्या संविधानाच्या मागे लागले. साहेब काय बदलवा संविधान, बदलवा संविधान, बदलवा संविधान. तुमच्या मायाचे नवरे जुने झाले त्याला बदलून टाका. बराबर आहे बाई बराबर आहे. चुकीचं नाही बोलत मी. त्या बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान दिलं रे. त्या संविधानामध्ये सगळ्यांना अधिकार दिला. त्या संविधानाला बदलण्याच्या गोष्टी करताय. वाटते का नाही वाटत तुम्हाला? काहीच नाही. तरी आपला समाज झोपेत आहे. म्हणतो ना झोपलेल्या माणसाला जागा करू शकतो पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला आपण जागा करू शकत नाही. म्हणून म्हणतो झोपेचं सोंग घेऊन राहू नका. डोळे उघडा बघा काय चालू आहे आपल्या समाजामध्ये. आणि म्हणून म्हणायचं आहे की म्हणून चाबानी बोलते संविधान बदलायची गोष्टी करतात. म्हणून की आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? नाही. आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? नाही. समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? नाही. काकू माय मागची बाय इकडे मागची सगळे मागचे बसलेले सगळ्यांना सांगायचं आहे की आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? नाही. समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? संविधान बदलण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना, संविधान बदलण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना अबे संविधान लिहिणारा दुसरा बाप आहे का? आहे का? हा बाप नाहीये, होणारे नाही पैदा आयुष्यामध्ये. आणि म्हणून काय म्हणायचं एक विषय सादर करते महात्मा फुलेंचा. ऐकावा. हो अपमानाचा शब्द तो मनी दाटला. अपमानाचा शब्द तो मनी दाटला. आणि ज्योतिबा फुलेंनी महात्मा फुलेंनी
महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाण्याचा हौद खुला करून दिला. केला जीवाची पर्वा न करता ते माझे महात्मा ज्योतिबा फुले होते. हा आणि मला अपमानाचा शब्द तो मनी दाटला, अपमानाचा शब्द तो मनी दाटला. महात्मा फुलेंनी, महात्मा फुलेंनी तो हौद घातला, 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 महात्मा फुलेंनी तो हौद घातला. हो, पाणी ही संपत्ती निसर्गाची आहे, पाणी ही संपत्ती निसर्गाची आहे, हीच धर्म फुलांच्या मनी खात आहे, हीच धर्म फुलांच्या मनी खात आहे. हो, माणसे असूनी पिण्याला पाणी नाही, माणसे असूनी पिण्याला पाणी नाही, कार मनुवाद्या तुम्हा जाण नाही, कार मनुवाद्या तुला जाण नाही, कार मनुवाद्या तुला जाण नाही. पाण्याची संपत्ती निसर्गाची देण आहे. पाणी काय कोणाच्या बापाचं आहे का? कोणाच्या बापाचं नाही, निसर्गाची देण आहे. तरीही त्या पाण्याला आम्हा लोकांना हात लावायची मुभा नव्हती, आम्हा लोकांना पाणी प्यायची मुभा नव्हती. पण तो पाण्याचा हौद माझ्या महात्मा फुलेंनी खुला करून दिला. पाना महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह माझ्या बाबासाहेबांनी केला. आणि म्हणून म्हणायचं आहे, हो, माणसे असूनी पिण्याला पाणी नाही, माणसे असूनी पिण्याला पाणी नाही, कार्य मनुवाद्या तुम्हा जाण नाही, कार्य मनुवाद्या तुला जाण नाही, कार्य मनुवाद्या तुला जाण नाही. पाहुणीही तर म्हणतो जीव आटला, पाहुणीही तर म्हणतो जीव आटला. माझ्या महात्मा फुलेंनी काय तळमळ केली हो, खूप तळमळ केली. आणि त्या तळमळीत माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी हौद खोदला. माझ्या महात्मा फुलेंची पुण्य आहे की माझ्या मुली शिकायला लागल्या, माझ्या सावित्रीबाईची पुण्य आहे. आता तुम्ही मला महात्मा सावित्रीबाई तर स्त्री शिक्षिका होती, मग महात्मा फुलेंची कशी पुण्य आहे? तर महात्मा फुलेंनी जर शाळाच बांधली नसती तर माझी सावित्रीबाई समोर गेली असती का? नाही. एका स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात पाहिजे आणि एका पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात पाहिजे. जशा बाबासाहेबांच्या पाठीशी माता रमाई खंबीरपणे उभी होती, तशी माता सावित्रीबाईच्या पाठीमागे महात्मा ज्योतिबा फुले उभे होते. हा, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईला शाळेत नेऊन द्यायचे, जेव्हा त्याला शेण दगड फेकून मारायचे लोक. बरोबर आहे. गावात जेव्हा ती स्त्री म्हणजे शिक्षाला मुलींना शिक्षण शिकवायला जायची तर गावातील लोक तिला दगड शेण फेकून मारायचे, तिची साडी खराब व्हायची. पण महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेला दुसरी साडी नेऊन द्यायचे की म्हणे, सावित्री अगं ही साडी खराब झाली, मुलींना तुझ्या अशा भरल्या साडीमध्ये शिक्षण देशील तर मुलीवर काय संस्कार होतील, ही साडी दुसरी घाल आणि मुलींना शिकव. ते माझे महात्मा ज्योतिबा फुले होते. हा, नाही तर काय काय माणसं ड्युटीवर गेली ना बायको तिकडं गेली असं लपडे कराले. हकीकत आहे का नाही आहे? म्हणून म्हणतो का माणसाने खंबीरपणे बाईच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. हा, 100त एक खोडकिळा तर राहतेच, काय काही माणसे राहते, काय काय बाई राहते. गव्हामध्ये एक सोंडा राहते का राहत, आता एक शेंडा राहते खराब, तर म्हणून का प्रत्येक बाई तुम्ही एका गिनतीमध्ये गिनणार आहे का? प्रत्येक माणसं काय एकसारखे असतील काय? म्हणून म्हणतो ड्युटीवर गेली बाई म्हणून का? ते बाबासाहेबांनी तिला अधिकार दिले ना शिक्षणाचे, संविधानामध्ये अधिकार दिला तिला ड्युटी करायचं. मग करता का ती बाई का भगार बेकार असते का? अरे ती तुम्हा पुरुषाच्या खांद्याच्या खांद्याला लढते, हिस्तं मोठं म्हणजे समजायला पाहिजे की माझी बायको 4 चौघामध्ये मान सन्मानाचं जीवन जगते, ड्युटी करते आहे, हे आपल्याला म्हणजे मानाची गोष्ट पाहिजे. तर आपण तिला फालतूच्या गोष्टीकडे वळून राखतो. म्हणून म्हणतो असं करू नका माझे मायबाप हो. जसा सावित्रीबाईला महात्मा ज्योतिबा फुलेंचा आसरा होत म्हणजे साथ होती, तसा भीमरावाला रमाईचा साथ होती, तर तुम्ही साथ करा, घर संसार सुखाने चालवा. आणि म्हणून म्हणायचं आहे, पाहुणे ती पाहुणे तर म्हणतो जीव दाटला, आणि ज्योतिबा फुलेंनी तो हौद खोदला, ज्योतिबा फुलेंनी तो हौद घातला, 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 ज्योतिबा फुलेंनी तो हौद घातला.
9 महिन्याची होती तेव्हा त्यांची आई सोडून गेली त्यांना चिमणाबाई. 9 महिन्याची होती फक्त तरी तेव्हा त्यांची आई त्यांना सोडून गेली. बघा ते किती दुःखामध्ये होते, पण त्याने ते आपल्या आईचं दुःख व्यक्त केलं का? ते आपल्या कर्तव्याला समोर जात राहिले. आणि म्हणून हो हो काढून ही शाळा मुलींच्या शिक्षणाची, पूर्णता केली स्वतः कर्तव्याची. काढून ही शाळा स्त्रीच्या शिक्षणाची, काढून ही शाळा मुलींच्या शिक्षणाची, पूर्णतः केली स्वतः कर्तव्याची. शिकून या शाळा हुशार मुलगी झाली, शिकून या शाळा हुशार मुलगी झाली, प्रश्न मांडू लागे स्वतःच्या हिताची. लोकशाहीने युट्यूब चॅनल राहुल मोहनकर स्टार सोलर पावर गौरवजी कांदळकर यांच्याकडून 100 रुपयाचा सापडा मिळालेला आहे. बघा गाणं म्हणजे गाणं नाही, गाण्याचा विषय ऐकायला पाहिजे, लोकांना विषय समजायला पाहिजे. बरोबर की दादा? बरोबर ताई? की काढून शाळा ही मुलींच्या शिक्षणाची आणि पूर्णता केली स्वतः कर्तव्याची. शिकून या शाळा हुशार मुलगी झाली आणि प्रश्न मांडू लागे स्वतःच्या हिताची. सांगतो जेव्हा पुण्यामध्ये भिलेवाडामध्ये